हाय हॅलो नमस्कार. स्वागत करते मी आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. हा व्लॉग आहे इव्हनिंगचा. इव्हनिंग टाईममध्ये मी गुळाची चहा हे गुळाची चहा दररोज घेत असते, तर तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावं असं मला वाटलं, म्हणून मी ही रेसिपी तुम्हाला आता दाखवते. एकीकडं दूध उकळायला ठेवले आणि एकीकडं छोट्या पातेल्यामध्ये मी थोडंसं पाणी म्हणजे अर्धा कप पाणी टाकून घेतलं. त्यामध्ये चहा पावडर टाकून घ्यायची. हे पहा. मग नंतर आलं, आपलं अद्रक किसून टाकायचं. हे पहा, थोडंसं आलं अद्रक किसून टाकायचं. अशा प्रकारे गुळाची चहा बनवलात तर मैत्रिणीनं बिलकुल गुळाची चहा फाटत नाही आणि ती चवीला पण एवढी टेस्ट एवढी छान लागते ना, खूपच छान लागते. पहा आता आलं किसून टाकत आहे मी. त्यामध्ये आलं किसून टाकलं. नंतर गूळ घ्यायचा, थोडासा गूळ घेतला आणि तो गूळ पण त्यामध्ये किसून घ्यायचं. जेवढा आपल्याला जेवढे म्हणजे गोड हवा आहे तेवढा आपण गूळ त्यामध्ये किसून घ्यायचा. एवढा मस्त हा चहा हे लागतो ना. जर आपल्याला थकवा आला असेल तर असा चहा घेतल्यानंतर मन फ्रेश होतं. चहा तर तसा शरीरासाठी चांगलाच नसतो, तरी पण साखरेच्या चहापेक्षा हा गुळाचा चहा तरी म्हणजे थोडासा मला हेल्दी वाटतो. हा चहा पिल्यानंतर ॲसिडिटी पण होत नाही. ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे नक्की हा चहा करून पहा तुम्ही. हे पहा, मध्ये मग त्याला थोडं चमच्यानं ढवळून घ्यायचं. आता चहाला मस्त उकळी येते. हे बघा, दूध पण आपलं उकळलं आहे. दूध पण आपल्याला उकळलेलंच लागते. मी गुळाचा चहा अशाच पद्धतीनं करते मैत्रिणी. तुम्ही पण करून पहा, नक्की खूप टेस्टी लागतो हा चहा. आता उकळू द्यायचं मस्त ते गूळ, चहा पावडर आणि आलं मस्त ते उकळू द्यायचं. पहा आता मस्त अशी उकळी चहाला आलेली आणि मध्ये मध्ये मिक्स करून घ्यायचं. थोडंसंच आता मी माझ्यासाठी छोटा ग्लास असतो ना चहाचा, त्या ग्लासनंच चहा बनवला आहे, म्हणून मी ते कमी दिसत आहे तुम्हाला. हे पहा, आता दुधाचा गॅस आपण बंद करून घेतला. आता ग्लासमध्ये अगोदर दूध घ्यायचं. हे पहा, अर्धा ग्लास मी दूध घेतलेलं आहे. अर्धा ग्लासाच्या थोडं वर म्हणलं तरी चालेल, पण अर्धाच ग्लास आहे. हे पहा, हे पण आता मस्त उकळला आहे चहा. आता मस्त चाळणीने त्यामध्ये गाळून घ्यायचं. आपला किती मस्त चहा तयार झाला आहे. हा चहा ना एवढा छान एवढा टेस्टी लागतो ना, खूप मस्त असं म्हणजे जसं असं कॉफीसारखं. बघा ते वर किती मस्त हे त्याला हे आलेलं आहे. कॉफीसारखाच हा चहा लागतो. असा चहा नक्की तुम्ही एकदा करून पहा. ही रेसिपी तुम्हाला चहाची आवडली असेल तर खरंच मला कमेंट्स करून सांगा. माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कसा दिसतोय हा चहा पहा, जवळून हा पहा. एकदम घट्ट असा मस्त चहा झाला आहे तयार आपला. इव्हनिंगसाठी बनवली आहे मी. संध्याकाळच्या वेळी जर आपल्याला चहा घेतलं तर थोडं मन फ्रेश वाटतं. तसा तर चहा शरीरासाठी घातकच आहे, पण कधीतरी आता ठीक आहे मैत्रिणींनो, कधी तर घेतलं तर थोडासा फ्रेश वाटतं आपल्याला. तर आता दुसरी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. चहासोबतच असा जर मुरमुऱ्याचा चिवडा असेल तर खूपच छान त्याच्या जोडीला. हे पहा, मी मुरमुऱ्याच्या चिवड्यासाठी साहित्य घेतलं आहे. कढीपत्ता, एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे, शेंगदाणे, कोथिंबीर, डाळ व हे बघा मी लसणाची पात पण घेतलेली आहे, म्हणून मी लसणाच्या पाकळ्या कमी घेतलेल्या आहे. 1 चमचा जिरे आणि 1 चमचा ओवा. हे बघा लाल तिखट, तेल, मीठ, हळद, धणे पावडर, मोहरी. तर आता गॅसवर मी कढई ठेवली आहे. जिरे, ओवा आणि लसूण थोडासा ठेचून घ्यायचा. थोडं जास्त म्हणजे बारीक नाही करायचं, पण त्याला थोडं मोठंच ठेचून घ्यायचं. हे पहा, आता मी कढईमध्ये टाकलं आहे तेल. हे तेल आपण किटलीतल्या पळीमधल्या मोठ्या पळानं 2 ते 2.5 ते 3 पळ्या असं. हे पहा, मोठा लसूण आता मी ठेचून घेत आहे. मी लसणाची पात घेतली आहे, माझ्याकडे होती गावाकडून आणलेली, म्हणून मी लसूण कमी घेतला. जर तुमच्याकडे लसणाची पात नसेल तर तुम्ही थोडंसं लसूण जास्त वापरा. हे पहा, आता तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये आता शेंगदाणे टाकले आहे. शेंगदाणे थोडंसं तळून घ्यायचं. पहिल्यांदा मी शेंगदाणे तळून घेते. आता आपले शेंगदाणे आता तळत आहेत.
इव्हनिंग स्नॅक्ससाठी हा चिवडा मस्त लागतो ताईनं. एकदा जर करून ठेवलं तर आपल्या मुलांना आपल्याला थोडंसं मस्त थोडा घ्यायचा आणि खायचा चहाबरोबर. हे पहा आता आपले शेंगदाणे तळत आहेत. शेंगदाणे आपले तळलेले आहेत. त्याला मुरमुऱ्यामध्ये काढून घ्यायचं झाऱ्याच्या मदतीनं. पूर्ण शेंगदाणे काढून घ्यायचे. माझ्याकडून काय झालं ते झाऱ्याला मुरमुरे चिटकले आणि मध्ये पडले 2-4 मुरमुरे. आता त्यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे. आता कांदा तळून घ्यायचा गोल्डन. मी कमीच कांदा वापरला आहे, कारण जास्त जर कांदा वापरला तर कसं ते मुरमुरे थोडंसं वाताड होण्याची. तर वाळलेला कांदा असेल तर खूप छान, वाळलेला कांदा असेल तर जास्त. आणि जर ओला कांद्याचा पण चिवडा छान होतो, पण ते लगेच खाण्यासाठी ठीक आहे. पण मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवला आहे ना, त्यामुळं मी थोडासाच कांदा, एकच कांदा हे केले. त्याला पण बारीक कट करून पूर्ण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी तळून घेणार आहे. मस्त आपला कांदा आता ब्राऊन होत आहे. त्याला मध्ये असं हलवून घ्यायचं. माझी रेसिपी आहे, तुम्हाला अशा रेसिपी मी माझ्या चॅनलला खूप टाकल्या आहेत ताईचं. खरंच मला आवडले असेल तर लाईक करत जा, कमेंट करत जा. आणि मी एक नवीन सुरुवात केली आहे, प्लीज मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन मी ॲक्टिव्हिटी स्कूलच्या नंतर अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवत जाईन. आता तेलामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर आणि लसणाची पात टाकून घ्यायचं आणि ते पण मस्त असं कडक होईपर्यंत तळून घ्यायचं. मला अगोदरपासूनच लॉगिंग करायची खूप इच्छा होती, पण असं वाटत होतं सुरुवात कुठून करावी की नाही. म्हणून मी थोडंसं इतके दिवस मी व्लॉग बनवले नाही. पण आता मला खूप म्हणजे इच्छा, मी दुसऱ्यांचे व्लॉग बघते ना, त्याच्यामुळं मला लॉगिंग खूप करावं वाटतं. ते पहा आता मस्त आपले लसणाची पात, कोथिंबीर आणि कढीपत्ता हा तळत आहे. हे पहा आता तळलेला आहे. तर आता ते मुरमुऱ्यामध्ये काढून घ्यायचं. हे असं अगोदरच तळल्यामुळं डायरेक्ट त्यामध्ये जर मीठ, मिरची, मसाला टाकला तर त्याला चिटकून बसतो. म्हणून हे अगोदरच तळून घ्यायचं आणि मुरमुऱ्यामध्ये मिक्स करायचं. मी तर अशाच प्रकारे चिवडा बनवते. तुम्ही कशा प्रकारे बनवतात ताईने नक्की मला कमेंट करून सांगा. त्यामध्ये आता मोहरी टाकायचं, त्याच तेलामध्ये उरलेल्या. तेल दुसरं घ्यायचं नाही, कारण त्यात आपण शेंगदाणे त्याच्यासोबत खूप तेल गेलेलं आहे मुरमुऱ्यामध्ये. आणि आता लसूण, ओवा आणि जिरे ते आपण थोडंसं वाटून घेतलं होतं बारीक करून, ते पण टाकून द्यायचं. ते थोडंसं ते लगेच तळेल. तेल गरम होतं आपलं. आणि आता त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचं. मसाले टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आणि आता गॅसची फ्लेम ऑफ करून घ्यायचं. जास्त वेळ नाही ठेवायचं, कारण मग तो मसाले आपली जळण्याची शक्यता असते. आता मुरमुऱ्यावर हा मसाला पूर्ण टाकून घ्यायचा पसरवून. ते कढई थोडंसं निष्ठत होती ना, त्यामुळे मी खाली टेकवलं. हे थोडंसं सावकाशच करावं लागतं काम, थोडं रिस्कीच आहे. हे पहा आता मस्तपैकी किती छान फोडणी दिसत आहे. आता त्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. हे पहा आता पूर्ण त्याला मिक्स करून घ्यायचं. एवढे मस्त हा चिवडा होतो ना ताईंनो. तुम्ही कशा प्रकारे चिवडा बनवता तेही मला नक्की कमेंट करून सांगा. हे पहा आता आपला मस्त चिवडा तयार झालेला आहे. त्यावरती मी थोडंसं फरसाण टाकलेलं आहे. जास्त नाही आवडत, मी थोडंसंच टाकलं. मिक्स करायचं आहे ते. हे पहा आपला मस्त असा मुरमुऱ्याचा चिवडा तयार झालेला आहे. तर आपला गुळाचा चहा आणि मुरमुऱ्याचा चिवडा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन रेसिपीज, अशाच नवनवीन ॲक्टिव्हिटीज, क्रिएटिव्हिटीज, डेली व्लॉग
माझ्या मुलींचे व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायला मिळतील. माझ्या चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. हे पहा, मी एक नवीन सुरुवात केलेली आहे, त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. मला सपोर्ट करा. माझे डेली व्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील. थँक यू फॉर वॉचिंग.